हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केली होती फॉर अपकमिंग BEd CET एक्झामिनेशन 2022साठी. या कंप्लीट सिरीजमध्ये जे आहे आपण जनरल अवेअरनेस सेक्शन अँड करंट अफेअर्स सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स जे होते इन द फॉर्म ऑफ MCQs डिस्कस केलेले आहोत. ॲट द सेम टाईम जे आहे आपण ELCTचे काही टॉपिक्स जे डिस्कस केले होते इन डिटेल, जे आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. अशा प्रकारे जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स सेक्शनचे सुद्धा अजून काही जे लेक्चर्स आहेत ते घेतल्या जात आहेत ऑन दी चॅनल. ॲट द सेम टाईम मेंटल ॲबिलिटीची जी सिरीज होती माझ्याद्वारे जे आहे कंप्लीट करण्यात आलेली, ऑलमोस्ट 80% सिलेबस आपण कवर केलेला आहे. जे 1-2 टॉपिक्स राहिलेले आहेत ते आजच्या तारखेमध्ये आपण कंप्लीट कवर करून घेऊ. अजून एखादा लेक्चर लागला तर आपण लॉन्च करून टाकूयात आज संध्याकाळपर्यंत, ठीक आहे. तो या कंप्लीट कोर्समध्ये जे आहे एक क्विक रिव्हिजन PDF लॉन्च करण्यात आलेलं होतं. या क्विक रिव्हिजन PDFमध्ये जे आहे तुम्हाला अपडेटेड MCQs भेटलेत ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस अँड मेंटल ॲबिलिटी. भरपूर स्टुडंट्सनी जे आहे हे क्विक रिव्हिजन PDFला ॲक्सेस केलेलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला जे आहे अपडेटेड मटेरियल MCQsच्या फॉर्ममध्ये करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, मेंटल ॲबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड हे सगळ्यांचे जे MCQs आहेत ते अवेलेबल झालेले आहेत. कारण हे एक वन स्टॉप सोल्युशन आहे. टाईम एकदम आजच्या तारखेमध्ये काही स्टुडंट्सची आय थिंक उद्या पण एक्झाम आहे, सो ते कमी टाईममध्ये जे आहे एकदा गो थ्रू करण्यासाठी सिलेबसला किंवा करंट अफेअर्स किंवा कोणतेही टॉपिक जे आहे दिलेलं सिलेबसमध्ये, त्यासाठी हे क्विक रिव्हिजन PDF अतिशय उपयोगी ठरणार आहे. फक्त 499 ह्या फीसमध्ये अवेलेबल आहे. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही जर एनरोल केला नसाल तर नक्की या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला खात्री देऊ की तुम्ही एकदा हे जर PDF वाचलात किंवा गो थ्रू केलात तुम्हाला दुसरं कुठले सोर्सेस, बुक्सची किंवा कुठलेही नोट्स फॉलो करण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. अशा प्रकारे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन हे ॲप जे आहे तुम्हाला डिफरंट एंट्रन्स एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी हेल्प करतं आहे, ठीक आहे. ह्या ॲपमध्ये जे आहे तुम्ही इन्स्टॉल करू शकता. दिलेल्या इंटरफेसमधून जे आहे स्टोर ह्या आयकनवर क्लिक करा. इथल्या खालच्या बाजूला कोर्सेस या पेजवरती जाल, तिथे CET किंवा तुम्हाला जे रिक्वायर्ड एक्झाम असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही नेटसाठी प्रिपेअर करणार असाल, सेटसाठी प्रिपेअर करणार असाल तर सगळे कोर्सेस जे आहेत तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती भेटून जातील, इन्क्लुडिंग द फीस. जे फीस आहे ते खालच्या साईडला डिस्प्ले होऊन जाईल. अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म तुम्हाला डिफरंट एंट्रन्सेस एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करण्यासाठी मदत करते. सो अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण क्लासिफिकेशनचे जे टॉपिक्सचे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. यामध्ये द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज चूज द नंबर पेअर ग्रुप विच इज डिफरंट फ्रॉम द अदर, ठीक आहे. या आपल्याला ॲक्च्युली हे काइंड ऑफ ऑड ऑप्शन जे असतात त्यांना आपल्याला एलिमिनेट करून जे आहे उत्तर फाइंड आउट करायचे असतात. अशा टाईपचे क्वेश्चन आहेत, ठीक आहे. सो चूज द नंबर पेअर और ग्रुप विच इज डिफरंट फ्रॉम अदर. आता इथे जे ऑप्शन दिलेले आहेत दॅट इज 7:22, 12:37, 8:33, 15:46. यामध्ये जो सेकंड नंबर आहे दिलेला, एक मिनटं मी पेनची कलर चेंज करेल, ओके. ह्यामध्ये जो सेकंड नंबर दिलेला ना 7:22, ठीक आहे. तो फर्स्ट नंबरचा जो आहे थ्राईस आहे. 7 3 जर आपण जर केलो तर काय येणार आहे 21, ठीक आहे. सेकंड नंबर इज थ्राईस ऑफ द फर्स्ट नंबर प्लस 1, बरोबर आहे. जो सेकंड नंबर दिलेला आहे तो काय 22, ठीक आहे. 7 जेव्हा आपण 3 टाईम मल्टिप्लाय करतो 7ला दॅट इज इट इज गोइंग टू कम 21, ठीक आहे. 7 × 3 केलं आपण काय आलं 21, 21 + 1 इज इक्वल्स टू 22. सो बेसिकली जो सेकंड नंबर दिलेला आहे 22 इट इज थ्राईस ऑफ द फर्स्ट नंबर प्लस 1. इट इज थ्राईस ऑफ द फर्स्ट नंबर प्लस 1. 3 पटीने जी काय आहे मोठा आहे प्लस 1, ठीक आहे. अशा प्रकारे हे लॉजिक लावलेलं आहे. आता सेकंड ऑप्शनमध्ये हे लॉजिक लागतं का बघू आपण. 12 आणि 37 दिलेलं आहे, ठीक आहे. काय बोललेलं होतं पण लॉजिकमध्ये जो सेकंड नंबर आहे तो 3 पटीनं आहे फर्स्ट नंबरच्या, बरोबर आहे. 12 × 3 काय आहे 36, 12 3 जा 36 प्लस 1 जेव्हा आपण करतो 37. द सेकंड नंबर इज थ्राईस ऑफ द फर्स्ट नंबर प्लस 1, ठीक आहे. सो हे पण लॉजिक इथे बसत आहे दोन्ही ह्याच्या ऑप्शनमध्ये. थर्ड ऑप्शनमध्ये बसतं का नाही बघू. थर्ड ऑप्शन काय दिलेलं आहे 8:33. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 24 + 1 काय आहे 25 यायला पाहिजे, पण काय दिलेलं इथं 33 दिलेले. सो सी ऑप्शन जे आहे हे लॉजिक लागत नाही आहे. थर्ड ऑप्शनला हे लॉजिक लागत नाही आहे. फोर्थ ऑप्शन एकदा चेक करून घेऊयात. फोर्थ ऑप्शन काय 15:46. 15
3 जर काय येणार आहे 45, 45 + 1 = 46. सो बेसिकली ह्यामध्ये पण हे लॉजिक लागत आहे. जो सेकंड नंबर आहे तो 3 पटीने आहे फर्स्ट नंबरच्या +1 हे लॉजिक आहे. काय आहे, सेकंड नंबर इज thrice of the first number +1 is the logic used over here, but in option number C this logic doesn't fit, so the odd option is option number C. जो आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी येणार आहे, कारण तिन्ही ऑप्शन्स जे ते त्यामध्ये सेम लॉजिक बसत आहे एक्सेप्ट दॅट ऑफ द ऑप्शन नंबर सी. काय केलेलं आहे, फर्स्ट नंबर सेकंड नंबर इज थ्राइस, ओके 3 टाइम्स आपण बोलू शकतो, थ्राइस ऑफ फर्स्ट नंबर +1 हे लॉजिक वापरलेलं. ठीक आहे, अशा प्रकारे ऑप्शन नंबर जे आहे रॉंग, दॅट इज ऑप्शन नंबर सी. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड वन आउट. यामध्ये फ्लावर इज टू पेटल, सर्कल, आर्क, कवर, पेज, चेअर, लेक. आपल्याला ह्यामधलं ऑड वन आउट फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आता फ्लावर फूल आणि पाकळी मीन्स पेटल. ठीक आहे, यामध्ये पाकळी जी असते दॅट इज पेटल हे फ्लावरचा पार्ट आहे, बरोबर आहे, फ्लावरचा हिस्सा आहे. फुलाची पाकळी फुलाचा हिस्सा आहे, बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट कवर. ठीक आहे, कवर, पेज इज अगेन अ पार्ट ऑफ कवर, राईट. नेक्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे, चेअर अँड लेक. पेज इज अ पार्ट ऑफ बुक आहे, बुक बरोबर आहे, नोटबुक. बुकमध्ये काय असतात, भरपूर पेजेस असतात, तर पेजेस काय झालं, पार्ट ऑफ बुक झालं, राईट आहे. पण इथं काय दिलेलं आहे, कवर दिलेलं आहे. नोटबुकचं कवर आणि पेजचं काय रिलेशनशिप बसू शकतं का, नाही. सर्कल आणि आर्क. ठीक आहे, यामध्ये सर्कल काय आहे, 1 मिनिट, सर्कल, ओके, अँड आर्क. सो आर्क इज अ पार्ट ऑफ व्हॉट, सर्कल. सर्कलचा काय आहे पार्ट, आर्क आहे. ठीक आहे, चेअर आणि लेग, चेअर आहे. ठीक आहे, हे चेअरचे लेग्ज आहेत, माझी ड्रॉइंग. ओके, हे चेअरचे जे लेग्ज असतात ते काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ अगेन चेअर. सो बेसिकली ह्या चारही ऑप्शनमध्ये आपण बघू शकतो की एक सेकंड ऑप्शन जो दिलेला आहे, सेकंड ऑप्शन इज अ पार्ट ऑफ द फर्स्ट ऑप्शन ऑर रॅदर दॅन द सी ऑप्शन. सी ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. ठीक आहे, पेटल इज अ पार्ट ऑफ फ्लावर, आर्क इज अ पार्ट ऑफ सर्कल, लेग इज द पार्ट ऑफ द चेअर. ठीक आहे, हे छोटे छोटे पार्ट्स आहेत दिलेल्या फर्स्ट ऑप्शनपैकी. बट सी ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, कवर आणि पेज. जर इथे बुक आणि पेज दिलं असतं तर राईट गेलं असतं, बुक आणि पेज दिलं असतं तर राईट गेलं असतं, बट कवर अँड पेजला कुठलंही लॉजिक नाही बसत आहे. सो अशा प्रकारे द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी. नाउ मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. 3 of the following 4 are alike in certain way and hence form a group. Which is the one that does not belong to that group? 75, 85, 95, 115. ह्या चारीपैकी जे आहे, चारपैकी 3 जे आहेत, 3 ऑप्शन्स जे आहेत एकमेकांसोबत लिंक्ड आहेत एक्सेप्ट द फोर्थ ऑप्शन. तर आपल्याला तो फोर्थ ऑप्शन जो आहे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, 75 दिलेलं आहे, 85, 95 आणि 115. ह्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे, 3 ऑप्शन्स सारखे आहेत, एक ऑप्शन ऑडमॅन आउट आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये जे आहे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. ठीक आहे, 115चं फॅक्टर आपण काय घेऊ शकतो, 5 × 23. 95चं फॅक्टर काय घेऊ शकतो, 5 × 19. ओके, 19 5 = 95. 85चं फॅक्टरायझेशन आपण काय घेऊ शकतो, 15 × 17, राईट. 75चं फॅक्टर्स आपण काय पाडू शकतो, 3 × 5 × 5. ठीक आहे, तर ह्यापैकी आपण एक गोष्ट लॉजिकली बघू शकतो की ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये दॅट इज 115, 95 आणि 85मध्ये फक्त 2 फॅक्टर्स यूज केलेले आहेत, बरोबर आहे. 2 फॅक्टर वापरलेले, दॅट इज 5 × 17, 5 × 19, 5 × 23. बट 75च्या केसमध्ये 3 फॅक्टर्स वापरलेले आहेत आपण, दॅट इज 3 × 5 × 5. सो बेसिकली इन एक्सेप्ट 75 ऑल अदर नंबर्स एक्सेप्ट 75 ऑल अदर नंबर्स हॅव 2 फॅक्टर्स. दे हॅव 2 फॅक्टर्स. 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शनमध्ये जे आपण जेव्हा फॅक्टर पाडतो या नंबर्सचे तेव्हा आपण 2 फॅक्टर्स बघत आहोत एक्सेप्ट दॅट ऑफ द 75मध्ये 3 फॅक्टर्स. आता हा क्वेश्चन जो आहे तो अतिशय अवघड लेवलचा येऊ शकतो. B.Ed एक्झामिनेशन, एंट्रन्स एक्झामिनेशन सोपी आहे क्वालिफिकेशनसाठी. सो बेसिकली तुम्हाला जर इंग्लिश मिडियमसाठी प्रिपेअर करायचं असेल तर थोडं बहुत तुम्हाला थोड्या
वेगळ्या डिफिकल्टीज असतात छोट्या बहुत. बट CET एक्झामिनेशनसाठी क्वालिफिकेशनसाठी असे क्वेश्चन्स जे असतात खूप इझी लेवलचे येतात. ठीक आहे, यापैकी हा एक क्वेश्चन थोडासा मीडियम लेवलचा आहे असं आपण बोलू शकतो. पण 115चे जेव्हा आपण फॅक्टर्स पाडले 5 × 23 आले, 95चे 5 × 19, 85 5 × 17, पण 75चे 3 फॅक्टर्स पडलेले आहेत 3 × 5 × 5. म्हणून ऑप्शन नंबर ए जो आहे तो ऑड वन आउट आहे, कारण बाकीच्या तिन्ही ऑप्शनमध्ये 2 फॅक्टर्स पडले. ठीक आहे, सो द राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. नाव चूज द नंबर विच इज डिफरंट फ्रॉम अदर इन द ग्रुप. ऑप्शन दिलेला आहे 183, बी 137, सी 121 आणि डी 231. आता हे क्वेश्चन्स ट्रान्सलेट करायची गरज नाही आहेत, कारण क्लासिफिकेशनमध्ये बेसिकली 4 ऑप्शन दिलेले असतात, 5 जे काही असतील त्यापैकी तुम्हाला एक ऑड वन आउट फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे, सो ह्या क्वेश्चनमध्ये सगळ्या नंबर्सला कम्पेअर करायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला परत एक गोष्ट रिपीट करते. मी तुम्हाला ह्या दोन्ही लेक्चरमध्ये एक सांगत आले मेंटल ॲबिलिटीच्या, की तुम्हाला स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स जर माहीत असेल तर तुम्ही मेंटल ॲबिलिटीचं ऑलमोस्ट ऑफ द पेपर सॉल्व करू शकतो. ठीक आहे, सो ह्यामध्ये जे आहे सरळ तेच लॉजिक लावलेलं आहे. आपण बघू शकतो ऑप्शनमध्ये 121 जे ऑप्शन नंबर सी ते एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ठीक आहे, यामध्ये 121 जे आहे इट इज द ओनली परफेक्ट स्क्वेअर नंबर इन ऑल द ऑप्शन्स. सगळ्या ऑप्शन्समध्ये 121 जे काय आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर. ठीक आहे, 121 कशाचं 11चं स्क्वेअर काय येतं, 11चं स्क्वेअर काय 121 आहे, बरोबर आहे. सो असे क्वेश्चन्स तुम्ही इझिली ऑप्शन बघून सॉल्व करू शकता जर तुम्हाला स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट माहीत असतील तर. ठीक आहे, ह्यामध्ये हेच लॉजिक दिलेलं आहे का 121 इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर इन ऑल द ऑप्शन्स आपण बघू शकतो. सो बेसिकली जो ऑड वन आउट येऊ शकतो ह्यामध्ये दॅट इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज 121. म्हणून मी तुम्हाला बोलत होते की स्क्वेअर रूट, क्यूब रूट जे काही बेसिक असतात, क्यूब 20पर्यंत खूप झाले, 15पर्यंत तुम्ही जर करून गेलात तरी खूप आहे. बट स्क्वेअर्स जे आहेत तुम्हाला 30पर्यंत जर माहिती असतील, 25 to 30पर्यंत, तर तुम्हाला बेसिकली मेंटल ॲबिलिटीचे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करायला इझी जाईल. यामध्ये सरळ जे आहे स्क्वेअरवरती क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, सो या प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज कॅरिड आउट, दॅट इज ऑप्शन नंबर सी. नाउ मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. यामध्ये आता परत क्वेश्चन वाचायची गरज नाही, यापैकी 3 ऑप्शन जे आहेत ठीक आहे ते सारखे आहेत, 4था ऑप्शन डिफरंट आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. हेच क्लासिफिकेशन झालं. ठीक आहे, तरी आपण एकदा क्वेश्चन वाचून घेऊया. 3 of the following 4 are alike in certain ways and hence form a group. Which is the one that does not belong to that group? ऑप्शन ए 42, बी 72, सी 110 आणि डी 110 आणि डी जे आहे 152. तर यामध्ये आता बघा काय लॉजिक वापरलेलं आहे. 42 इज इक्वल्स टू 7 स्क्वेअर मायनस 7. ओके, 7 स्क्वेअर दॅट इज 49 मायनस 7 इज इक्वल्स टू 42. ठीक आहे, आता 72 कसं येतो बघा. 72 इज इक्वल्स टू 9 स्क्वेअर मायनस 9. जेव्हा आपण 9 स्क्वेअर मायनस 9 करतो तेव्हा आलं 72. ठीक आहे, नेक्स्टली 11 स्क्वेअर मायनस 11 जर आपण केलो, 11 स्क्वेअर आताच बघितलं 121 मायनस 11 केलं 110 इज द राईट वन. ठीक आहे, एक्सेप्ट आता ऑप्शन नंबर 152मध्ये जे आहे असं लॉजिक बसत नाही. ॲक्च्युली जर आपण 12 स्क्वेअर केलो, 12 स्क्वेअर काय तो 144 प्लस 8 जर केलं आपण काय येणार आहे 152. सो हे जे आहे 152 आलं, ऑड वन आउट आलं का, कारण आपण बघत आहोत सगळ्या ऑप्शनमध्ये सेम ट्रेंड फॉलो केला जात आहे. कसं 42 इज इक्वल्स टू 7 स्क्वेअर मायनस 7, 72 इज इक्वल्स टू 9 स्क्वेअर मायनस 9 आणि 110 इज इक्वल्स टू 11 स्क्वेअर मायनस 11. पण 12 स्क्वेअर मायनस 12 केलं तर 152 येतं आहे का, नाही. सो बेसिकली
12 स्क्वेअर केला तर 144 आला आणि प्लस 8 करावं लागतो तेव्हा आपल्याला 152 येते. सो तिन्ही ऑप्शनमध्ये सेम ट्रेंड फॉलो केला जात आहे, रादर म्हणजे जे फोर्थ ऑप्शन दिलेलं दॅट इज 152मध्ये सेम ट्रेंड वापरला जात नाही, म्हणून ऑड ऑप्शन जो येईल दॅट इज ऑप्शन नंबर डी 152. बेसिकली तिन्ही ऑप्शन्समध्ये जे आहे सेम ट्रेंड किंवा सेम जे आहे आपण सेम वेने आन्सर डिराईव्ह करू शकतो, बट फोर्थ ऑप्शनमध्ये नाही. सो दॅट इज द ऑड वन आउट ऑप्शन, दॅट इज ऑप्शन नंबर डी 152. Moving on to the next question. 3 of the following fours are alike in certain way and hence form a group. Which is the one that does not belong to that group? Again 3 ऑप्शन्स जे आहेत सारखे. आय थिंक हे सेम क्वेश्चन इथे रिपीट झालेलं आहे, परत एकदा वाटलंच आपण एक्सप्लेन करू. 3 ऑप्शन्स सारखे आहेत, एक ऑप्शन डिफरंट आहे. यामध्ये आपण बघितलं की यामध्ये आपण काय बघितलं, जेव्हा आपण 42 फाइंड करायचं असतं आपण कसं डिराईव्ह करू शकतो. 7 स्क्वेअर मायनस 7 दॅट इज 49 मायनस 7 इज इक्वल्स टू 42. ओके, 72 इज इक्वल्स टू 9 स्क्वेअर मायनस 9 दॅट इज 9 9 जार 81 मायनस 9 इज इक्वल्स टू 72. ठीक आहे, जो 110 आहे 110 इज इक्वल्स टू 11 स्क्वेअर मायनस 11 दॅट इज 121 minus 11. So right answer to the question is 110. Okay, so बेसिकली तिन्ही ऑप्शनमध्ये सेम ट्रेंड फॉलो होते, बट 152मध्ये नाही होत, म्हणून ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर टू द क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. चूज द वर्ड विच इज लिस्ट लाईक द अदर वर्ड्स इन द ग्रुप. झिंक, ॲल्युमिनियम, मर्क्युरी आणि कॉपर. ठीक आहे, आता ह्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन जे आहे ते जे आहे ऑड वन आउट आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बेसिकली ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम आणि मर्क्युरी. ह्या ॲक्च्युली हे तर मेटल्स आहेत. ठीक आहे, 4ही ऑप्शनमध्ये मेटल्स दिलेले आहेत. ह्या मेटल्सपैकी झिंक जे आहे, ॲल्युमिनियम जे आहे आणि कॉपर जे आहे, तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते काय आहेत, सॉलिडमध्ये जातात. ठीक आहे, हे सॉलिड आहे. पण मर्क्युरी म्हणजे आपण त्याला काय बोलतो, पारा. ठीक आहे, मर्क्युरी जे आहे ह्याला मर्क्युरी बोलतात, मर्क्युरी पारा ज्याला आपण बोलतो, ते कसं असतं, इट इज लिक्विड मेटल. ठीक आहे, काय हे लिक्विड मेटल आहे. आपल्याला माहीत असते जे मर्क्युरी असते ना, ते नवीन जन्मलेल्या बाळाच्या गळ्यामध्ये जे आहे ते एका क्लोज्ड फॉर्ममध्ये गळ्यामध्ये बांधल्या जाते, जेणेकरून ते असं बोलतात की त्याची स्ट्रेंथ वाढते त्या बाळाची, ते मर्क्युरी वापरते. तर मर्क्युरी जे वापरतात ते लिक्विड मेटल असतं. ठीक आहे, अँड द अदर ऑप्शन्स गिवन ओव्हर हिअर दॅट इज झिंक, ॲल्युमिनियम, कॉपर जे आहे सॉलिड इन स्टेट आहेत. ठीक आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस माहीत आहे, त्यापैकी सॉलिड जो आहे झिंक, ॲल्युमिनियम, कॉपर आणि मर्क्युरी जे आहे लिक्विड मेटल आहे. ठीक आहे, 4ही ऑप्शनमध्ये 4ही मेटल आहेत, 3 ऑप्शन्स सॉलिड आहेत आणि हा जो सी ऑप्शन आहे तो कसा आहे, लिक्विड आहे. सो ह्यामध्ये राईट आन्सर काय जाईल, ऑप्शन नंबर सी दॅट इज मर्क्युरी, दॅट इज लिक्विड मेटल. सो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. किवी, ईगल, इमू, ऑस्ट्रिच. यामध्ये किवी, ईगल, इमू अँड ऑस्ट्रिच ह्यामध्ये आपल्याला ऑड वन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ऑप्शनमधून कन्फ्यूज नाही व्हायचं, सरळ सरळ ईगल, इमू आणि ऑस्ट्रिच जे आहे दॅट इज डिफरंट फ्रॉम द किवी. ठीक आहे, ऑस्ट्रिच सगळे काय आहेत, बर्ड्स आहेत, बट किवी काय आहे, किवी इज अ फ्रूट. म्हणून राईट आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. सरळ सरळ खूप सिम्पल क्वेश्चन होता. ठीक आहे, किवी काय आहे, फ्रूट आहे, अँड ऑल द अदर ऑप्शन्स आर डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द किवी. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ऑप्शन दिलेले टी, चिंचोना, सी रबर, कार्डमम आणि चॉक. ह्या ऑप्शनचं राईट आन्सर जे जाईल, ऑड वन ऑप्शन जो जाईल दॅट इज ऑप्शन नंबर ई, चॉक. मी सांगतो तुम्हाला का. अदर दॅन दी चॉक जे बाकीचे सगळे ऑप्शन दिलेले आहेत दॅट आर द क्रॉप्स डिराईव्ड फ्रॉम द प्लांट्स. ओके, these are the crops that are derived from the plants other than that of the chalk. म्हणून ऑप्शन नंबर जो ऑड वन जाईल दॅट विल बी द ऑप्शन नंबर ई दॅट इज चॉक. सरळ सरळ ह्यामध्ये कुठलंही लॉजिक नाही वापरलेलं. टी असेल, सिंचोना असेल, आय थिंक रबर अँड कार्डमम जे दिलेले आहेत ह्यामध्ये हे सगळे क्रॉप्स जे आर डिराईव्ड फ्रॉम दी प्लांट्स एक्सेप्ट दॅन दॅट ऑफ द चॉक. चॉक इज नॉट डिराईव्ड फ्रॉम दी क्रॉप दॅट इज प्लांट. ओके, सो बेसिकली द राईट आन्सर टू द क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ई विच इज द ऑड वन आउट ओवर हिअर. द लास्ट क्वेश्चन ऑफ
today's lecture, choose the word which is different from the rest. Hanger, platform, dock, park and bus stand. सो या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्ही बेसिकली फाइंड आउट करण्याचा ट्राय करा. ठीक आहे. हँगर, प्लॅटफॉर्म, डॉक, पार्क, बस. आता यासाठी तुम्हाला डॉकचा अर्थ माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. जिथे शिप्स जे असतात तिथे एक्सपोर्ट इम्पोर्टच्यासाठी जे थांबतात ना त्याला डॉक प्लेस बोलतात. ठीक आहे. ॲट द सेम टाईम प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे. हँगर, पार्क आणि बस स्टँड ह्यापैकी ऑड वन आउट कोणता आन्सर येईल तुम्ही ते ऑप्शन जे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा आणि मला कळवा. मी तुम्हाला कळवेल दॅट इज राईट आन्सर ऑर नॉट. ओके. ठीक आहे. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. यामध्ये जे आहे आपण क्लासिफिकेशनचे काही बेसिक क्वेश्चन्स बघितले होते आणि अशाच टाईपचे तुम्हाला जे आहेत क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये. सो तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. ॲट द सेम टाईम इफ यू वॉन्ट की तुम्हाला PDF घ्यायचं, क्विक रिव्हिजन PDF घ्यायचं जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम स्कोर होईल तुमचा एक्झाममध्ये आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील, तर तुम्ही हे नक्की क्विक रिव्हिजन PDF जे आहे घ्या. फक्त 499 रुपीजमध्ये भेटून जाईल. व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. यामध्ये तुम्हाला अपडेटेड MCQs ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस, मेंटल एबिलिटी, ॲट द सेम टाईम तुम्हाला जे आहे टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत त्या कोर्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. फक्त दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही जे आहे टेक्स्ट करा, तुम्हाला इझिली ह्या कोर्सला ॲक्सेस भेटून जाईल. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. आणि बाकीचे जे 1-2 टॉपिक्स राहिलेले आहेत ते मी लगेच संध्याकाळपर्यंत व्हिडिओ अपलोड करून टाकेल आणि तुम्हाला ते म्हणजे ओव्हरऑल सगळे मेंटल ॲबिलिटीचे सगळे टॉपिक्स कवर होतील जेणेकरून तुम्हाला एक एक्झामचा पॅटर्न कळून जाईल की कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो दिस वॉज द एंड ऑफ लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग.